हाय हॅलो नमस्कार. मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज ना आपण बनवतो मेथीचे पराठे आणि हे मेथीचे पराठे मी माझ्या गुजराती मैत्रिणीकडून बनवलेत. म्हणजे ती थोडी कॅमेरा शाय आहे. पण चला आपण तिच्या घरी जाऊन बघूयात. बाजरे का ना, बाजरे का कितना डालना? 2 चम्मच आटा. डाळीच्या पिठानंतर तीळ टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघूयात आता हळूहळू. हल्दी, हे लाल मिर्च, धनिया आता ना इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूणसुद्धा. तर आपण खलबत्त्यामध्ये किंवा फार बारीक नाही पण ओबडधोबड कुटून टाकला तरी चालतो. म्हणजे आपण लाल तिखट तर टाकलंच आहे, पण ते लाल तिखट फार तिखट नव्हतं. तर हे आणि हिरवी मिरची आणि लसणाने तर तशी पण चव वेगळीच येते. तर आपण बहुत अच्छी लाईट आते हैं. फक्त मेथीचे पराठेच नाही तर त्यांच्या भाज्यामध्ये सुद्धा खूप सारा वापर होतो आणि इकडचं हवामान कोरडं असल्यामुळं बहुतेक तरी. आणि हे न फ्रीजरमध्ये मेथी काढून ठेवलेली आहे. तर तिनं ही जर फ्रीजरमध्ये मेथी ठेवली असेल तर एक सोबत सगळं पाणी घालायचं नाही, कारण हे फ्रीजरमध्ये ठेवलेली मेथी आणि मुळातच ते थोडंसं स्वतःचं पण पाणी सोडते. त्याच्यामुळं मग पाणी घालताना थोडीशी काळजी घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग टाकलेलं आहे छोटंसं पॅकेट मस्तीच्या दही. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल. तुम्ही गरम करून घालू शकता किंवा असं पण घातलं तरीसुद्धा चालेल. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि दह्यामुळं आणि मेथीनं ते थोडंसं ओलसर झालेलंच आहे. तर जसं लागेल तसं हळूहळू त्याच्यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. गुजराती लोक की नाही प्रवास जास्त करतात आणि तिचं असं म्हणणं होतं की गुजराती बंदा अगर म्हणजे प्रवासाला जर निघाला तर त्याच्याकडे त्याच्या बॅगमध्ये गुजराती हे मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले हे असणार म्हणजे असणारच. कारण हे 8 ते 10 दिवसांपेक्षा जास्त टिकतात. मग ते आणि टिफिनमध्ये सुद्धा आणि प्रवासाला न्यायलासुद्धा सोपं आणि टिकाऊ. त्याच्यामुळे यांच्या इकडे हे जास्त खाल्लं जातं असं तिचं म्हणणं होतं. तिनं ना अजून एक छान टिप दिली. तर कोणाकोणाचे मेथी पराठे किंवा मेथी थेपले जर केले तर कडू होतात की नाही. तर मेथी जर थोडी कडू वाटत असेल तर त्या मेथीला आधी 4-5 मिनटं मीठ लावून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं दाबून घ्यायचं आणि त्याच्यामुळं मग कडूपणा कमी होतो. अशी एक छान टिप आपल्याला मिळालेली आहे. तर हे पीठ छान मळून झालेलं होतं आणि 10-15 मिनिट ठेवायचं. आणि हे बघा, हे लाटणं हे असं होतं, त्याला कसलंच पोट नव्हतं. तर हे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे किंवा छोटे छोटे पेढे पाडून घ्या. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, जशी साईज हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही हे करून घेऊ शकता. मी जेव्हापासून बडोद्यात आले ना तेव्हापासून मला एक गोष्ट खूप जाणवलं की गुजराती आणि मराठी माणसांचं नातं खूप छान आहे. म्हणजे तसं तर बडोद्यामध्ये खूप लोक मराठी तुम्हाला भेटतील, पण भाषा वेगळी असली, थोडंसं कल्चर जरी वेगळं असलं तरी मनाने आपण खूप सारखे सारखे आहोत. आणि एक विशेष खासियत सांगू का तुम्हाला, इथल्या लोकांच्या जेवणामध्ये खूप गोड असतं. म्हणजे इथलं जेवण तुम्हाला तर गोड म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना तर गोडच वाटेल, पण इथल्या लोकांचं जेवण जेवढं गोड असतं ना तेवढंच इथले लोक खूप गोडसुद्धा बोलतात, खूप हेल्प करतात. आणि खरंच सांगते, मला कधीच परक्या शहरात आले असं कधीच वाटलं नाही आत्तापर्यंत.
तर ह्याचं सगळं क्रेडिट गुजराती लोकांच्या स्वभावातला तो गोडवा आणि कदाचित असू शकतो की मराठी माणसांचा साधेपणा दोन्ही मिळून एक वेगळंच बॉन्डिंग तयार झाले. तर आता आपण जे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत की नाही, तर त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून गोल लाटून घ्यायचं आहे. म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप लाटू नका, म्हणजे मध्यम जाडी ठेवा. आणि तवा गरम करून त्यावर मग पराठा ठेवायचा आणि एका बाजूनं थोडंसं भाजल्यासारखं वाटलं आपलं की मग उलटवायचं. आणि कोणी वरून थोडंसं तेल टाकतं किंवा तूप टाकतं. म्हणजे आपण थोडंसं, पण हे लोक जरा जास्तच तेल टाकतात. आणि मग हा गरम पराठा झालेला आहे. आणि तिनं आता सांगितलं मला की गरम झालं तर खाऊन घे, पण तिने अजून एक सांगितलं की हे पराठे जे आहेत ते जेवढे शिळे होतील तेवढे ते सॉफ्ट पण बनतील आणि खायला पण त्याची टेस्ट छान लागेल. तर ती गुजराती आहे, म्हणजे तिच्याकडे ह्याच्यासोबतची चटणी तर असेलच. आणि मग त्यासोबतची चटणीसुद्धा मला खायला मिळाली आणि ती मी छान अशी खाल्ली. तिचे पराठे पूर्ण होईपर्यंत किंवा मेथीचे थेपले होईपर्यंत मी पूर्ण तिथंच थांबले, मस्त गप्पा वगैरे मारला. आणि त्याच्यानंतर मग थोडेसे पराठे बॉक्समध्ये घेऊन मी आले माझ्या घरी. आप लोग तेल भी बहुत ज़्यादा खाते हो है ना? तेल हो या घी हो या कुछ भी हो, है ना? नहीं खाते, तेल खाते. राजस्थानी लोग घी ज़्यादा खाते शायद. सब्जी में तो बिना कम घी वाली सब्जी तो मतलब तेल वाली अच्छी नहीं लगती. हमारे यहाँ सूखी सब्जी ज़्यादा खाई जाती है, बिना पानी वाली. ग्रेव्ही से ज़्यादा ना. अशा प्रकारे गप्पा मारत आमचं हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग, आणि सबस्क्राईब पण करा. तुम्हाला खूप साधी गोष्ट आहे सबस्क्राईब करणं, आणि माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठीसुद्धा होऊ शकते. तर चला, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.